नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच ओला दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात यावे, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने धुळे जिल्हा प्रशासनाकडे केली असून या मागणीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात यावे, ओल्या दुष्काळग्रस्त भागातील खासगी शैक्षणिक संस्थांना या वर्षाचे आणि पुढच्या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आदेश देण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 50,000 रुपये देण्यात यावी, तसेच शेतमजुरांना 10,000 रुपयांची तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केली असून या मागणीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल, राज्य सचिव तुषार सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. माझं नाव केतन निकम. मी धुळे जिल्हा अध्यक्ष सत्यशोधक विद्यार्थी संघटना. आज आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. आपल्या महाराष्ट्रात झालेल्या या ओला दुष्काळ घोषित करावे व शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळावे, अशी आमची आज जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी होती. शेतकऱ्यांसाठी आमच्या मागण्या आहेत. शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. ओल्या दुष्काळात ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी वेगळे विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करावे. ओल्या दुष्काळग्रस्त भागातील खासगी शैक्षणिक संस्थांना या वर्षाची आणि पुढच्या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आदेश घ्यावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी 50,000 द्यावी. जे शेतमजूर आहेत त्यांना 10,000 रुपयाची तात्काळ आर्थिक मदत द्यावी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.